आपण नॉर्मली सगळेजण हेल्थ इन्शुरन्स घेतो. तर तो हेल्थ इन्शुरन्स आणि कॅन्सर हे कसं काय गणित आहे याच्या मागचं? तर आपल्या इथे ना अजून ह्या गोष्टी आहे ना, हे कन्सेप्ट क्लिअर नाहीत लोकांना. बरं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने 30 ते 40 लाखाची प्रत्येकाची पॉलिसी असलीच पाहिजे. बरं. आणि खूप महाग नाही आहेत. आता इव्हन जो नवीन आता चेंजेस झालेले आहेत, 18% टॅक्स हा कमी केलेला आहे इन्शुरन्सवर. म्हणजे जीएसटी म्हणताय जी तुम्ही? जी. तर माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे की पॉलिसी ही गरज आहे काळाची. उद्या काय होईल आपल्याला माहित नाहीये, पण त्यासाठी तयारीत राहणं हे तर आपल्या हातातच आहे. त्याच्यामुळे थोडं सेव्हिंग करा. जेव्हा एखादा कॅन्सर पेशंट आहे, जो ऑलरेडी त्याच्याकडे पॉलिसी आहे, तो जेव्हा इन्शुरन्स कंपनीमध्ये जातो वर्सेस नॉर्मल एखादा आजार झालेला माणूस जातो, तर इन्शुरन्स कंपनीज काही वेगळी ट्रीटमेंट देतात प्रायोरिटी बेसिसवरती कॅन्सर पेशंटसाठी काही आहे? कसं असतं की प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीवर ते डिपेंड आहे. आणि मला एक इथे सांगावंसं वाटेल की तुम्ही ऑनलाईन कोणत्याही पॉलिसी घेऊ नका. कारण ऑनलाईन हा पॉलिसी जरी आपल्याला डिस्काउंट रेटमध्ये मिळतात, तरी जेव्हा तुम्हाला एखादा डिझीज होतो तेव्हा तुम्ही फॉलोअप कोणाला करणार? एक तर कसं फॅमिली पण बिझी असते पेशंटच्या मागे, आणि पेशंट तर शुद्धीत नसतोच की काय चाललेलं आहे. तेव्हा तुम्ही जर प्रॉपर एखाद्या एजंटकडून पॉलिसी घेतली तर तुम्हाला खूप मदत होते की तो फॉलोअप घेणं कंपनीसाठी, प्री अप्रुव्हल घेणं. तर एखाद्या प्रस्थापित लोकांकडून आपण पॉलिसी घेतलेली असेल तर त्याचा फायदा खूप होतो.